आता अस्पृश्यांची शाळा सुरूच होणार नाही. साहेब, माझ्या भावावर आणि वडिलांवर हल्ला झालाय. ज्योत्या, लोक आता शहाणे झाले बरे. तुम्ही सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहात. आता पुढची नीती आखावी लागेल. आले होय. करायची शाळा सुरू. हा बघा पंतोजी, हा आपला फळा. हा फळा. कोळसा काढून ठेवलास ना, दी की. वय दे की. आणि हा बघा खडू. हा खडू. वा, फळ्यावर अगदी उठून दिसेल हा खडू. चला आता ही जागा स्वच्छ करू. हो हो. सावकाश. चिमणा, तोरला सुद्धा आहे. चिमणा, मायरा राजाराम. राजाराम केवढं रगत आले. राजाराम काय करू. केवढं रगत आहे. सावकाश सावकाश सावकाश. केवढं लागलंय. काय झालंय समजा. सावकाश. देवा विठ्ठला. देवा. केवढं लागलंय ते. सावकाश. हळू. काय झालं. मी इथेच आहे बघा. राजारामा, काय झालं याला. तू तर मारले बघ. अरे चित्त राहिलो हेच लय जाणार. वाचलो रा, वाचलो. बसा. पाटी. आता माझ्या माग अक्षर गिरवायची आणि गिरवताना अक्षर म्हणायची सुद्धा. हा, आ.
ई परत इकडे लिहा. अरे बघा 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 यो देव माणूस आपल्या लेकरांचं भलं व्हावं यासाठी स्वतःच्या जीवाला भ्या असताना पण इथं आपल्या वस्तीत येतो आणि शिकवतोय आणि तुम्ही त्याच्यावर एक पाऊल मी पुढे टाकू शकत नाही. ए अरे पाठवा की लेकरा तुमची, पाठवा इकडं. हा शाळा भरली. या 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 बघा शाळा भरली. बसा बसा. शाबास. नाव काय याचं? म्या घुम्या. घुम्या नाही, घुमाजी म्हणायचं. आणि हिचं काय नाव? म्या धुरपा. दुर्पा नाही, दुर्पदा म्हणजे द्रौपदा. बसा. बसा. हे समजा ना तो आपला देवटा खालच्या जातीच्या लोकांसाठी शाळा काढतोय वरून घडतोय. तेव्हा दोघांच्या मुळे समजा घराचा जीव धोक्यात आलाय. राजारामा, ए राजारामा, अरे कुणी मारलं? अरे आता कुणाची नावं सांगायची आणि नावं कळून तू आणि मी काय करणार होतो? तो हात लावू नकस, लांबवतो. हे सगळं तुमच्यामुळे व्हायला लागले. फुलं तुडवली, टोपल्या मोडल्या, मारहाण केली. मरता मरता वाचलो. माझा पांडुरंग उभा होता म्हणून वाचलो. तरी मी सांगत होतो नग ह्या उचापती कवा तरी जीवावर बेतल. ऐकलं नाही माझं, ऐकलं नाही. हे ना समजा तुमच्या दोघांच्या मुळे होत या. एकदाचा जीव घ्या आमचा. वय की चिमणा, तुला लई पुळका आहे ना व सावित्री आणि ज्योतीचा. बघ राजारामला काय झालंय बघ. राजारामा, म्या वैद्य बोसने घेऊन येतो. होय. हा आलोच. ए राजारामा, तू धीर सोडू नकस. हा धीर सोडू नकस. आलोच म्या. लगेच या बघ. बया वय आमच्या ना केवढी काळजी केवढी धावपळ करते ती बघितलं ना व. ज्योती हाय घरला काय गेला असेल साळत. हा त्याला काय जगाचीच काळजी नाही का? येतील हळूहळू पोरं शाळेत. हे काय केलं? कशा पाय हात लावला? अहो इटाळ झाला ना. रानबा हात लावला का लगेच दचकतो कशा पायी? इटाळ होतो. असं इटाळ होतो. हो. कसा दिसतो कसा रे इटाळ? नाही, माझी इच्छा आहे बघायची. का घरात ठेवलाय का कनवटीला बांधून ठेवलाय? बरं कसा दिसतो कसा जिन्नस विटाळ? हा? तुम्ही बघितलाय का विटाळ? कसा दिसतो? काळा, गोरा, हिरवा, पिवळा? कुणीतरी पाहिला असेल ना? नाही? बरं एवढा जपताय याचा अर्थ जिन्नस किमती असेल. कुणी दिला कुणी तुमच्याकडे ठेवायला? काय माहित? रानबा लबाडी आहे ही सगळी लबाडी. त्यामुळं इथून पुढं मी हात लावला तर कुणी दचकायचं नाही, अंग चोरायचं नाही. समजलं? मला माहिती रानबा, एका रात्रीत समाज बदलत नाही, पण या घातक कल्पना बदलल्या पाहिजेत. आणि पोरांनी खडू पाटी हातात घेण्यासाठी जरा संयम ठेवावा लागेल.
चला बाळांनो, सुरुवात करू. नमन नमन. हवं चिमणा, हे थांबायचं नाही. माणसं नाही पिसाळल्या ती. पांडुरंगा सांभाळ र बाबा. आता अस्पृश्यांची शाळा सुरूच होणार नाही. पंत काय करतोय हे? पंत अहो, आपण ज्योत्याच्या बापाला भावाला मारलं. वाटलं तो नमेल घाबरेल, पण घाबरला नाही. नाही ना, उलट गेला त्या हलक्या लोकांच्या वस्तीत. मला तर वाटतं त्याला ही खबर मिळालीही नसणार. जो त्या वस्तीत गेला आणि त्या वस्तीत त्याने शिकवलं. आता ते मला कसं कळणार? मी कुठे गेलो होतो तिथे? विटाळ नाही का होणार? बरोबरच आहे. शिवाय ते माळ्याचं पोर अस्पृश्यांच्या वस्तीत काय सत्यनारायणाची पूजा सांगायला जाणार आहे का? नक्कीच तो त्यांना शिकवायला गेला असणार. आता पुढची नीती आखावी लागेल. एक काम कर, तातडीने नरहर पंतांना निरोप दे. आता पुढची अक्षर क ख. बंद करा रे, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा तुमची शाळा. उठा रे, बंद करा तुमची थेर. ज्योतिराव, ज्योतिराव, पहिला तुम्ही घराकडे निघा. काय झालंय का खापरू? अहो, तुमच्या बापाला आणि भावाला रस्त्यावर पाडून मारलं या. कुणी? गावातल्या मातब्बर लोकांनी मारलं या. राजाराम तर पार रक्तबंबाळ झाला या. शक्य नाही. तू खोटं बोलतोयस खापरू. शाळा बंद व्हावी ना म्हणून खोटं बोलतोयस तू. अहो, मी कशाला खोटं बोलू? तुम्ही पहिले घरला जाऊन बघा तरी. ज्योतिराव, तुम्ही घरला जा. वाईट वांगाळ काय घडाय नको तिकडं. जा घरला. खापरू, खापरू, खरं सांग. अहो, म्या मर्यादेची शपथ घेऊन सांगतोय, तुम्ही आधी घरला जाऊन बघा. बाळांनो, काळजी करू नका. खरं खोटं काय ते बघून मी येतोच. बघा, 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 बघा कसा पळाला तुमचा पंतोजी. आता काय तुमचा पंतोजी शाळा शिकवायला येत नसतो या. पण आमचे पंतोजी पळ कुठे नाही येत. ते उद्या परत येतील. वाट बघ. हळू ग पारू, हळू. ऐक, तरी बरं कानावरनं गेलं म्हणायचं, नाहीतर काय घडलं असतं. माग एकदा त्या तराळ्याला मारला आणि तो मेला. तसं काय घडायची वाट बघायला सका काय? लय वाईट प्रसंग घडला होता. वाटलं होतं संपलं समजा. दुखतंय तिथं. ही काय घोट्याला केवढी सूज आली आहे बघा. जखम बी खोवालय ही. तिथंच लय लागलंय. लय मारलंय अगं. काय ग सावित्री, हा बघतेस ना? अजून काय घडायचं बाकी आहे का? हा, आणि पारूकडे बघ, पारूकडे बघ. तिच्या कुकाला आज हात घातला त्यांनी.
तुमच्या करणीमुळं माणूस पिसाळलाय ग. आता तरी गप्प बसा दोघ जण. आणि तू आता त्या ज्योतीच्या डोसक्यातनं खालच्या लोकांच्या शाळेचं खूळ काढून टाक. कळतंय? जेव्हापासनं मुलींची शाळा काढली का नाही तुम्ही, तेव्हापासून या घरावर संकट आल्यात. जरा तर विचार कर. टाकल्या सुनबाई, ज्योतीला म्हणावं वाईट मंगळ घडायची वाट बघू नकस. अगं हळू. करते का मला करते. आप्पा, अरे आप्पा, ए आप्पा, अरे वैदुबा कुठं आहेत? नाही म्हणला. पहिला येतो म्हणाला, पर जसं त्याला कळलं की ज्योतीच्या घरला जायचं आहे तसं नाही म्हणला. अजिबात येणार नाही म्हणला. ज्योती कुठं आहे? साहेब, साहेब, माझ्या भावावर आणि वडिलांवर हल्ला झालाय. माझी तक्रार घ्या. हो, पण तुमच्याच विरोधातच तक्रार आलेली आहे. माझ्या विरोधात तक्रार? हो, हल्ला माझ्या भावावर, माझ्या वडिलांवर आणि तक्रार माझ्याच विरोधात. हे बघा, तुम्ही सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहात. हे बरे नाही. अगदी बरोबर बोललात साहेब. हा माणूस उठसूट धर्मशास्त्राच्या विरोधात वागतो. अगदी बरोबर. नाही, मी म्हणतो फौजदार साहेब, याला हे अधिकार दिलेच कोणी? अहो, प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथात बदल होत नाहीत, तसं इथे अहो देवाने दिलेले ते आदेश आहेत. हा बदलणारा कोण? पण हा बदलतो. झालंय, लोकांनी मारले. त्यांना चिडण्याचा अधिकार आहे. मारले सुद्धा. त्यांना तोही अधिकार आहे. मुळात कंपनीच्या नियमांप्रमाणे धर्माच्या गोष्टींमध्ये आम्हाला दखल देता येत नाही. आपण माझ्या भावाला मारले, माझ्या वडिलांना मारले, त्याचं काय? त्यांचा छुपा पाठिंबा. ज्योत्या, लोक आता शहाणे झाले बरे. फौजदार साहेब, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या. नाही ज्योतिराव, हे बघा, अहो धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये असे आमचे वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यामुळे मला तुमची तक्रार घेता येणार नाही. वाह 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 वाह, पंत ऐकलेत का? अरे हा खरा धर्मरक्षक. नाही रे पंत, आपण संकष्टीला यांच्या हस्ते आरती करू काय? श्रींची इच्छा. ठीक. निघालात जा, पण माझा आपला माणुसकीचा सल्ला, तुझ्या घरी कोणी धर्मभिरू वैद्य येईल असे नाही, तेव्हा जाताना कोण वैदूला घेऊन जा. सरा, उठा ना. बंद करा तुमची शाळा. शाळा तुमची शाळाच मोडून टाकतो. काय शिकायची गरज नाही. शाळा शिकत्यात. कोंडे, पाठी सोड. नाही सोडणार. कोंडे, ए घाबरो, अरे कशाला पोरांना रडवतोयस? बघ कापरू, माझा ऐक. रानबा, तू माझा ऐक. हा? यो असला तमाशा मला अजिबात चालायचा नाही. तमाशा? कसला तमाशा? हा? रानबा, तुला काय म्हातारचळ लागलाय वैर? अरे आपली अवकात काय, आपली जात काय, कशाला ही नसती थेरा. आज माळी असून बी तो राजाराम गाववाल्यांनी ठोकला. त्याच्या म्हाताऱ्या बापाला बी मारलंय.
तिथं तू कोण आहेस र? अरे आपला तराल झोडपून मारला तरी बी तू हे डोळे उघडनात. अरे बंद कर ती शाळा. ज्योतिबाना काय सांगू? ज्योतिबा रानबा, तू ज्योतिबाचं ऐकू नकास. म्हसोबाचं ऐक. यांना अक्षर शिकवू नकास. जोहार करायला शिकव. पाठी हातात देऊ नकास. टोपलं दी. कळलं का रे म्हाताऱ्या? अरे कोण पलिते फेकतो घरावर? हे पलिते टाकण्याची टाळकीच फोडतो आता. पाया पडतो मी तुझा. थांब बाबा. अरे घरादाराचा कोळसा करणार आहेस का त्या खडूपायी? माझ्या डोसक्यावर हात ठेवू शकत. पुण्याने त्या हलक्या वस्तूत पाय ठेवणार नाही. आजा आजा पंतोजी कधी येणार? धरू नको लाज. धरू नको लाज. बाई शिकली तरच उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळा दिला, कष्टाला फळ दिलं, जिण सार उजळलं सावित्री माईनं. दार उघडलं बया दार उघडलं, दार उघडलं बया दार